दोन सामन्यांचे हिरो मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला होते सुरुवात. एक बिग फाईट आपल्या समोर रंगताना पाहायला मिळेल. काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला. पहिला बॉल, पहिलाच बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सनी. 3 ओव्हरची मॅच, एक भलमोठे युद्ध. गोलंदाज विशाल वरंडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे आणि या मुवमेंटला जर हा रिले झेल पकडला असता तर भरपूर व्हायरल झाला असता हा झेल. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते आणि दोन धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉलचं हे सत्र आहे आणि 3 ओव्हर मध्ये एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. या बॉलवर देखील भिरकावून दिलाय. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. जशा धावा येतात त्यानंतर टाळ्यांचा गजर होतोय. उत्साह वाढवण्याचा प्रयत्न मानाई देवी स्पोर्ट्स अमृतचे हे खेळाडू करतात. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल रिलीज केलाय गोलंदाज विशालने. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. अवघ्या 5 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. बॅटच्या स्लाइडचा वेध. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 6 रन. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम मानाई देवी स्पोर्ट्स अमरक या टीमला कालच्या दिवसामध्ये कुसरून टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केला. सकाळच्या सत्रामध्ये मोरिया 11 पानेरी या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र खऱ्या अर्थाने सुपर 3 मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. गुलाबी थोडीशी थंडी आपल्याला पाहायला मिळते. दमट वातावरण आहे. कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल? दीपकला आमंत्रित केलंय. विश्वास दाखवला दीपकवर टीम वरंडेवाडी या टीमने. परंतु दीपकला एक दैत्यप्रमाण गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण जो जिंकेल तो मात्र एका बक्षिसाचा हकदार होईल आणि जो संघ पराभूत होईल त्या टीमला मात्र यंदाच्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न हे मात्र अपुरं ठेवावं लागेल. स्पर्धेतून आपला प्रवास थांबवावा लागेल. स्पेल नंबर 2 दीपक. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सूरज. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. झेलची संधी परंतु एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. पहिल्या बॉलवर महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. ज्या अपेक्षा होत्या सूरज कडून त्या अपेक्षांचं रूपांतर झालंय नैराश्यांमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय.
एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज दीपकने. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. सेकंड अटेम्प्टला झेल पकडलाय आणि बॅक टू बॅक दुसरा बॅट्समन गमावलाय आमरग टीमने. ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज दीपक. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज दीपक. आतापर्यंत दैदिप्यमान गोलंदाजी राहिली सुरुवातीच्या 2 बॉलवर. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. झेलची संधी आहे परंतु विकेट हॅट्रिक गमावली. एक महत्वाचा विकेट देखील गमावला परंतु या क्षणाला रनआउट मात्र जरूर खऱ्या अर्थाने होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. स्वतः टीमचा महानायक जय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 रन आतापर्यंत होतात. लाईन चांगली होती. टप्पा पडला. कोलर पद्धतीचा हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. मिसफिल्डिंग आणि या क्षणाला 4 रन मिळत आहेत. गंमत पाहायला मिळाली परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. वरंडेवाडी या टीमला 4 धावा आणि 4 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 11 रन आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं एक षटक आतापर्यंत शिल्लक असेल. नवीन गोलंदाज विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं. स्ट्रायकिंगला जय आहे. या मोमेंटला पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर झेलचित बाद होताना पाहायला मिळतोय.
पहिल्याच बॉलवर महत्वाचा विकेट प्राप्त केला. एक नवी ऊर्जा निर्मित झाली न्यू स्टार वरंडेवाडी या टीम मध्ये. या बॉलवर देखील रनआउटची संधी आणि आणखीन एक बॅट्समन बाद होतोय. पूर्णपणे जकडून ठेवलंय अब्रक टीमला न्यू स्टार वरंडेवाडी या टीमने. नवीन फलंदाज आकाश. शेवटचे 4 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहे. पूर्णपणे संयम पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केला फटका चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. फक्त एकाच धावेवर समाधान मानेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. शेवटचे 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला बॅट्समन व्हाईट बॉलचा इशारा आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. अप्रतिम दर्जाचा हजेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय. रोहन देखील बाद होतोय. नवीन फलंदाज समोरच्या दिशेने फटका केला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. डायरेक्ट हिट आणि बॅट्समन दुसरी रन घेत असताना बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा झाल्यात आणि 15 रनचं टार्गेट असेल.
15 रनचं लक्ष्याने या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम विशाल वरंडे आणि सुरेश वरंडे. हॅलो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध करत असताना हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 17 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. पहिल्या बॉलवर आकाशचं स्वागत केलं, वेलकम बाउंड्रीने. या बॉलवर आणखीन एक आक्रमण केलंय. विशालच्या बॅट मधून येतोय हा षटकार. विशाल करतोय विशालनीय कामगिरी आणि टीम वरंडेवाडी या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना हा विशाल वरंडे 5 धावा दूर आहे विजयापासून. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. डॉट बॉलची समाप्ती. या बॉलवर आणखीन एक हा विजयाचा षटकार आणि सुपर 3 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरलाय. न्यू स्टार वरंडेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला त्वरित या. वरंडेवाडी टीमचे कॅप्टन, कुसरून टीमचे कॅप्टन आणि मोरिया 11